बँकेचा आणि सिबिलचा आपल्या आयुष्यात खूप मोठा वाटा असतो असं समजतच माझं आयुष्य ढकलत चाललं होतं. आणि तेवढ्यातच महिंद्रा कंपनीत मी जॉबला होतो. त्याच्यावरनं मला घरी बसावं लागलं कारण की मम्मीची तब्येत जरा खराब होती. त्यानंतर विचार हात चालला होता की आता मी नक्की काय करू. जिम ट्रेनरची ऑफर पण मला आली होती. पण प्रश्न असा होता की जो पगार येणार होता ना, त्या पगारावर घरचं काहीच भागणार नव्हतं, कर्ज मिटणार नव्हतं. आणि मला हे खूप लवकर समजलं की मी जर जॉबला गेलो, मला जरी 5-10 वर्षाआधी 35-40 हजार पगार भेटत होता ना, तरी तो मला पुरेसा नसणार आहे. हे मला तेव्हा समजलं होतं. कारण की आपल्याकडे बॅकअपच नाही आहे काय. ना कुठली जमीन आहे, ना कोणाचा पैसा आहे, ना मम्मीकडे सेविंग आहे, ना कुठून पैसे येणार आहेत. हे मला तेव्हा समजलं होतं की आपल्याला काहीतरी वेगळंच करावं लागणार आहे. आणि अशा विचारातच मी जॉब करत होतो. पण फ्रस्ट्रेशन वाढत होतं कारण की मी कमवते 20,000 खर्च 80,000. बाकीचं सगळं मॅनेज करावं लागतं, त्यामुळे डोक्याला हेडेक. नॉर्मली बाकीचं कसं होतं की लग्न झालं किंवा नॉर्मल मुलाचं आयुष्य असं असतं की घरामध्ये आपण 20-25 हजार रुपये द्यायचे आणि आपलं हळूहळू पुढं गाडी ढकलायची. पण माझ्या बाबतीत असं नव्हतं. माझ्या बाबतीत असं होतं की 20-25 हजार देऊन प्लस मला 70-80 हजार रुपये मॅनेज करायचे आहेत. का? कारण की तेवढा खर्चच आहे. आणि हप्ते बाउन्स होऊ नये, सिबिल खराब होऊ नये म्हणून मॅनेजमेंट करावंच लागते. अशा पद्धतीने माझं डोकं चाललं होतं. आणि तेवढ्यात मी विचार करत होतो की नक्की आता करायचं काय. आणि तशाच सिच्युएशनमध्ये एका मैत्रिणीसोबत माझी भेट झाली. ती माझी कॉलेजची मैत्रीण होती. आणि तिच्या मिस्टरांची माझी तेव्हाच ओळख झाली. एकमेकांसोबतचं आमचं बोलणं वाढलं. आणि लक्षात आलं की त्यांना पण आपल्यासारखे प्रॉब्लेम आहेत, पण त्यांचे एवढे जास्त प्रॉब्लेम नाही आहेत. पण प्रॉब्लेम तर त्यांनासुद्धा आहेतच.